अगं स्वीटू मला सून म्हणून हवी आहे. माझ्या ओमसाठी स्वीटूचा हात मागायला मी तुझ्याकडे आले. काही काय बोलते शकता? ओम जर लग्न ठरतंय, तू मध्ये स्वीटू आणि ओम बद्दल काय बोलतेस? नाही नाही, हे शक्य नाही. अगं ए नलू, नलू काय हरकत आहे? तू बघतेस ना स्वीटू आणि ओमचं किती पटतं बघ. अगदी घट्ट मैत्री झाली आहे त्यांची आणि मला दिसतंय ते एकमेकांसोबत इतके खुश असतात ना. आणि स्वीटू आता माझ्या घरी आहे ना, लग्नानंतर ती तिच्या हक्काच्या घरात असणार आहे. म्हणजे ती सासरी गेली असं तुला वाटणारच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली लहानपणापासूनची मैत्री अशी नात्यात बदलेल, याहून आनंद काय ग. आणि खरं सांगू का, मला असं वाटतं देवाच्याच मनात होतं म्हणून आपली मुलं एकत्र आली बघ. स्वीटूचं म्हणशील तर माझ्या घरात ती दुधातल्या साखरेसारखी विरघळून गेली आहे. आणि लग्नानंतर तुझी माया मिळणार तिला माझ्याकडून. मला हा आनंद मिळू दे ना. तू फक्त हो म्हण. मी लग्नाची लगेच उद्यापासून तयारी सुरू करते. शकू, तू एवढा विचार केलास, एकदा माझ्याशी बोलायचं तरी. अगं मग बोलावंसं वाटलं म्हणूनच तर आली आहे आज. तुला पटतंय ना? नाही शकू, कारण आपली मैत्री मैत्री म्हणूनच छान. त्यातून नातं जोडलं जाणं म्हणजे नाही, नको. आणि शकू, तुला तर माहितीच आहे की नाती ही बरोबरच्या लोकांमध्ये बांधली जातात. आपण जरी बरोबर वाढलो असलो, खेळलो असलो, तरी आपल्यात आत्ता काहीच बरोबरी नाही. मी खूप गरीब माणसं आहोत. हो का? आत्ता मला काय वाटतंय माहितीये का, एक द्यावी तुला. काय गरीब श्रीमंत लावलेस तू? हा, मैत्रीमध्ये पैसा आणतेस तू नलू? हो, कारण नातं म्हटलं की पैसा, इस्टेट, समाजातलं स्थान हे सगळं सगळं येणार. दोन मैत्रिणींचे संबंध नाही जुळणार आहेत, दोन घरांचे जुळणार आहेत. मग तुला जे वाटतं, मला जे वाटतं, यापेक्षा वेगळं इतरांनाही वाटू शकतं ना. मला माफ कर शकत, मी माझी मुलगी तुला नाही देऊ शकत. काय? मुलं म्हणजे वस्तू आहेत का द्यायला घ्यायला? आणि मुलांना देणारे घेणारे आपण कोण आहोत? नलू, मुलांना स्वतःच्या इच्छा असतात, स्वप्न असतात, मतं असतात. आणि आपल्या मुलांनी एकमेकांबद्दल काहीतरी विचार केलेला आहे. तो मला जाणवला म्हणून मी तुझ्याशी बोलायला आली आहे. आम्ही आमच्या स्वीटूच्या भल्याचा विचार केला. हो का? तिच्या आयुष्याचं सगळं तू ठरवून बसलीयस. आपण पालक म्हणून हीच चूक करतो ग. म्हणजे आपल्याला जे योग्य वाटतात ते निर्णय मुलांवर लादायचे आणि मोकळवायचं. आपण जे संस्कारात वाढलो त्याच संस्कारांमध्ये मुलांना बांधून टाकायचं. म्हणजे ते संस्कार वाईट आहेत असं नाही, पण आपल्या पालकांनी जी चूक आपल्या बाबतीत केली ना, ती पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या बाबतीत करता कामा नये. कळतंय का तुला? मी माझ्याबद्दलच बोलतेय. सगळं माहिती आहे तुला. असं कुणी कुणाचं आयुष्य ठरवू शकत नाही आणि ठरवू नये. तुला तर सगळंच माहिती आहे नलू. रमेश बद्दल आवडायचो ना आम्ही एकमेकांना. आणि घरी येऊन रीतसर बोलून पण गेला होता तो. मला काय हवं होतं? मोठं घर, भरमसाठ पैसा नाही ग. मला समजून घेणारा माझा जोडीदार, पावला पावलावर माझ्या पाठीशी उभं राहणारा माझा सहचर, तो मला त्यात दिसला म्हणून मी त्याची निवड केली. आई बाबांनी काय केलं? सधन कुटुंबात मुलगी जायला पाहिजे म्हणून माझं खानविलकरांशी लग्न लावून दिलं आणि रमेशला नाकारलं.
लग्न थाटामाटात झालं, मुलं झाली, पैसा अडका आला, सुख सोयी सगळं झालं, पण संसार आनंदाचा नाही झाला. यांना मी कळलेच नाही. माझ्या काय अपेक्षा आहेत त्यांना कळल्या नाही, किंवा मला काही समजलं नाही असेल, पण संसार सुखाचा झाला नाही. 40 खोल्यांचा बंगला आहे माझा, बघितलायस तू? तुझ्या घराहून मोठी खोली आहे माझी. त्या खोलीत, त्या मऊ बिछाण्यामध्ये रात्र रात्र जागी असते मी. काहीतरी सलत असतं, खुपत असतं, हुरहुर वाटत असते, झोप नाही लागत मला. पण तुझ्या त्या घरामध्ये जमिनीवर साधी चटई घातली तरी तुला छान झोप लागते का? कारण तिथे नात्यांची ऊब आहे. तुला समजून घेणारा जोडीदार आहे. हे फार महत्वाचं असतं नलू, फार महत्वाचं. माझा ओम असाच आहे ग. स्वीटूला समजून घेतो आणि स्वीटू पण त्याला समजून घेते. त्यांना समजून घेऊन काय होणार आहे? अगं मी आहे ना. मी काय सासुरवास करणार आहे का स्वीटूला? शकू, मला माहिती आहे ना की तुझं किती प्रेम आहे स्वीटूवर. मग पण प्रश्न तो नाहीच आहे. तू स्वतःच्याच घरात सुखी नाहीये, माझ्या स्वीटूला तिथे कसं सुखी ठेवणार आहेस? शकू, एवढं मोठ्या घरात तुला कधी कधी नको नकोसं होत. त्या घरात मी माझ्या मुलीला पाठव, मी नाही तिला अशा अवस्थेत पाहू शकत. त्यामुळे शकू, तुला जे हवंय ते मी नाही देऊ शकणार. आणि तसंही स्वीटूने मला वचन दिलं की ती कोणाच्याही प्रेमात पडणार. काय प्रेम असं ठरवून होतं का नलू? गरीब श्रीमंत, काळं गोरं, उच्च नीच, हे सगळं प्रेमात नसतं ग. मनाला जात नसते, भावनेला स्टेटस नसतं, प्रेमाला बंधनाची जाणीव पण नसते. पण प्रेम आंधळ असतं शकू. स्वीटूची आई म्हणून मी स्वतःच्या डोळ्यात पट्टी नाही बांधू शकत. आमचा निर्णय झालाय. अगं काय बोलतेस? निर्णय की तुझा हट्ट आहे हा? तू डोळ्यांना पट्टी बांधलेली नाही आहेस ना? मग मला जे दिसतंय ते तुला दिसत नाहीये? ओम आणि स्वीटू मध्ये जे काही आहे ते त्यांना एकमेकांबरोबर आनंदात राहण्यासाठी पुरेसं आहे आयुष्यभर. त्यांनी एकमेकांना निवडणं दोघांनाही सुखाचं ठरणार आहे आयुष्यभरासाठी. तू, मला कळत नाहीये तुझा कुठला हट्ट आहे, पण या हट्टापायी तू या सगळ्याकडे दुर्लक्ष करतेस आणि तू स्वीटूचं नुकसान करतेस नलू. तुझी चूक तुझ्या जेव्हा लक्षात येईल ना तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. प्लीज असं होऊ देऊ नकोस नलू, प्लीज. माझं ठरलंय, ओम आणि स्वीटूचं लग्न नाही होऊ शकत. वहिनी, शकूताई कुठे दिसत नाहीत. वहिनी, हा? शकूताई कुठे आहेत? ती ती तिथूनच गेली घरी. आई, नाही नाही, नकोय. पण ऐक ना, लिंब आहेत का घरात? नाही. 2 घेऊन ये जा बाजारात. बरं, आणते.
नाक्यावर जा आणायला लिंब. हो. वहिनी, काय झालंय? काय सांगू भाऊजी, डोकं भणभणतंय माझं. मी तुमच्यासाठी ना मस्त चहा बनवतो आल्याचा. हा, नाही भाऊजी, नकोय मला. भाऊजी, मला कळतच नाहीये स्वीटूच्या मनात काय चाललंय. म्हणजे भाऊजी, मी तिच्याशी चुकीची वागते. नाही होय. माझ्या मुलीचं मन मला कळणार नाही असं कसं होईल? तिचं चांगल्या घरात लग्न व्हावं, वेळेत लग्न व्हावं, एवढंच वाटतंय ना मला एक आई म्हणून. यात काय चुकलं माझं भाऊजी? काही नाही होय. मग सगळ्यांना मीच चुकीची का वाटते? सगळे मलाच का बोलताय? आपल्या घरात पण बघितलं ना, ते सुद्धा. वहिनी, तुम्ही जास्त काही मनाला लावून घेऊ नका. मी ना तुमच्यासाठी चहा बनवतो. नकोय हो भाऊजी, मला नकोय मला चहा. माझ्या डोक्यात इतकं काही चालू आहे ना, मी नाही सांग. कसं सांगू मी तुम्हाला? एवढीशी होती माझी स्वीट, धड बोलताही यायचं नाही तिला. तेव्हा तिला काय हवंय काय नकोय हे ती सांगण्या आधीच मला कळायचं. हो, खरंय. ते आता अचानक मला तिचं मन कळेन असं झालं. तसं नाही हो बहिणी. स्वीटूचं मन जितकं तुम्हाला कळतं ना, तितकं दुसरं कुणालाच कळणार नाही. तुम्ही तिचा विचार करूनच सगळं करताय ना. मग कधीच कुणाला माझं का पटत नाही? ती एवढी वाईट आहे का हो भाऊजी? अहो बहिणी, रडू नका. तुम्ही हे सगळं स्वीटूच्या काळजीपोटीच करताय ना. कशाला मनाला लावून घेता? शांत व्हा ना. येऊ का? आई येऊ का? अरे रोहितराव. मोहित. हा, मोहितराव. आई माझी. आईराव. हा? आई, या बसा ना, आई बसा. या या तुम्ही या. नमस्कार. या ना. हो नमस्कार. मी पाणी आणते. हो हो. या ना, बस. पाणी. अरे एक मिनिट, आलो. हॅलो. हॅलो. नमस्कार. ते इकडे पर्स असू द्या. सुखीरा थांब हं. तुम्ही बसा, मी लिंबू सरबत हो बनवते. हो, चाव. थांब. अजून घर पण तसंच आहे आणि तू पण. आई, नाही म्हणजे मला काय वाटलं होतं, आता लग्न वगैरे ठरलंय तर जराशी बारीक वगैरे झाली असशील, पण नाही. अगं तुला सांगते, आमच्या मोहितला एकापेक्षा एक उत्तम स्थळ आली होती. सगळ्या मॉडर्न मुली होत्या, इतक्या सुंदर, बारीक आणि फिगर म्हणजे काय विचारूच नकोस. पण आता काय करणार, दिल आया. आई. तो परी क्या चीज है ना. हे सगळं बोलायला आलोय का आपण इथे? अरे पण तिच्या चांगल्यासाठी सांगते ना मी. हे नको. थांब. ऐक ग, लग्नापर्यंत बारीक व्हायचं काय? छान. ह्यानी बांगड्या दिल्या होत्या ना तुम्हाला, कुठे आहेत त्या? हो आहेत ना, आणते.
या हो याच इथे ये 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 अशी समोर ये. नाही आता मुलाच्या हट्टापुढे काय चालणार ना. अगं हात पुढे कर की बांगड्या घालते तुला. अगं बाई ह्या बांगड्या आहेत की हातात. ह्या बांगड्या कोणाच्या. घेतले पाहिजेस ते गिफ्ट आहे तुझ्यासाठी. शकू मावशींनी दिले. शकू मावशीच्या बांगड्या तुझ्याकडे कशा. त्या बांगड्या काढा. बांगड्या काढ स्वीटू. काय होत आहे. नाही निघत आहे. बघू सोड. मी बघू नीट उभी राहा ना जरा. हळू हळू मोहित राहा. जात नाही तर घालायचं कशाला ना. बघू दे. मी का तू नीट उभी राहा मी काढतो. आई ठीक आहे. हात पुढे कर. हा बांगडी घालूया. अगं हो जाईल ना. काही केल्या बांगडी जातच नाही याच्या हातात. केवढा गुबगुबीत हात आहे ना. परत ट्राय कर ना. तूच बघ. सोड तू सोड. बघू. मी धर. सावकाश प्लीज. हळू हळू. थांबा आता दुसरी बांगडी घालते. आता आम्हाला माहित होतं का तू अशी जाडी सून आणणार आहेस. नाही म्हणजे आम्ही जरा मोठ्या मापाच्या बांगड्या केल्या असता ना. अगं थोडं दुखणारच ना. मोहित जरा काय म्हटलं बघू. सोड बघ. गेली बाबा. गेली. अवघड होत. आई बस. सरबत घ्या. ओके. होय.
तू आता स्वेटूला सून म्हणून ऍक्सेप्ट कर प्लीज. दुसरा काही पर्याय ठेवलायस तू? नाही नाही नाही, म्हणजे अहो हल्ली आमचं काही ऐकतच नाही तो. हो हो, अरे सगळं तुझ्या मनासारखंच होईल.